सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे एकीकडे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होत असून राज्य शासनाने मदत जाहीर केल्यानंतर ती शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याआधीच पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामात बसलाय। धुळे जिल्ह्यात देखील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होत असून काढणीला आलेला कापूस पूर्णतः सडून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे। यासोबतच तूर पिकाची लागवड शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती। झालेले नुकसान किमान तुरीच्या उत्पादनातून भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना या पावसामुळे तूर पिकाचे देखील नुकसान झाल्याने ही अपेक्षा देखील आता शेतकऱ्यांची फोल ठरली आहे। शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून पुन्हा एकदा व्यक्त होत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। मी आर्णे गावाचा शेतकरी गौतम काशीनाथ इंदाईच माऊली म्हणता मला शेती 4 एकर शेती आहे। 2 एकर मध्ये मी कपाशी लावली होती आणि 2 एकर मध्ये मी तूर लावले होते। 2 एकरची कपाशीचे अतिवृष्टीच्या पावसामुळे सातत्याने पाऊस झाल्यामुळे मला कापसाची जी अपेक्षा होती अपेक्षेपेक्षा पण ती कमी कपाशीचं उत्पन्न झालेलं आहे। पण माझी अपेक्षा अशी होती की कपाशीचं उत्पन्नाच्या पेक्षा तुरीचं उत्पन्नामध्ये आपल्याला निघून जाईल। पण ह्या अतिवृष्टी अवकाशी पावसामुळे माझा हा जो तुरीला बहार आलेला होता, संपूर्ण बहार हा वाऱ्याचा आणि जोरदार पावसामुळे ना बहार सगळा पडून गेलेला आहे। तर मी शासनाकडे एवढीच इच्छा मागतो की जे नुकसान झालेलं आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी ते काहीतरी 2 पैशाचं काहीतरी निवारा करण्यासाठी शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी किंवा सरकारने काहीतरी आर्थिक मदत करायला हवी। कारण यावर्षी अतिवृष्टीच्या पावसामुळे अजून हवामान खात्याने सांगितलेलं आहे की एवढ्या 3 दिवसामध्ये परत पावसाचा निर्माण होणार आहे। तर सांगा आम्ही शेतकऱ्यांनी कसा संसार उदरनिर्वाह करायचा। शासनाने मी नम्र विनंती करतो की शासनाने आम्हाला काहीतरी आर्थिक मदत करावी।